नमस्कार. जय महाराष्ट्र. आज 1 मे. आज जसा कामगार दिन आहे त्याचप्रमाणे संयुक्त महाराष्ट्र, मुंबईचा संयुक्त महाराष्ट्र हा सुद्धा याच 1 मे या दिवशी स्थापन झाला. बांधवांनो आणि भगिनींनो, आपल्याला ही मुंबई सहसंयुक्त महाराष्ट्र हे सहज मिळालेलं नाही. त्याच्यासाठी खूप मोठा लढा उभारावा लागला. दार कमिशन आलं, पंडित नेहरू, वल्लभभाई पटेल आणि पट्टाभी सीतारामय्या यांचं जे JVP कमिशन आलं. प्रत्येकानं काही ना काहीतरी कारण सांगून मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र द्यायला विरोध केला. फाजल अली कमिशन आलं. 53 साली ते स्थापन झाले. 56 साली त्याने सुद्धा निकाल दिला की नाही म्हणून. आणि मग वेगवेगळे प्रयोग सुद्धा झाले. मुंबई एक राज्य, गुजरात एक राज्य, अमुक महाराष्ट्र एक वेगळं, असं काय 3 राज्याचं. नंतर एक द्वैभाषिक राज्याची निर्मिती झाली. त्याच्यामध्ये गुजरात, मुंबई, महाराष्ट्राचा काही भाग, अर्धा महाराष्ट्र त्याच्यातून वगळलेला होता. अशा रीतीने ती निर्मिती झाली. महाराष्ट्रातले सुद्धा काही नेते असे होते, सखा पाटील वगैरे, की चंद्रसूर्य असेपर्यंत तुम्हाला मुंबई मिळणार नाही. कोण काय सतत बोलत होते. मोरारजीभाई देसाई तर द्वैभाषिकाचे मुख्यमंत्रीसुद्धा होते. काँग्रेस जिवंत असेपर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही. आणि मग अशा वेळेला जे आहे एक मोठं आंदोलन उभं राहिलं. आणि ते आंदोलन त्यावेळचे आपले नेते भाई SM जोशी साहेब, साथी SM जोशी साहेब, भाई डांगे, आचार्य अत्रे, प्रबोधनकार ठाकरे, सेनापती बापट, आणि त्यांना पूर्णपणे शक्ती दिली ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, R.D. भंडारे यांनी. आचार्य अत्रे यांनी आणि R.D. भंडारे यांनी मुंबई म्युनिसिपॅलिटीमध्ये ठराव मांडला की मुंबई ही महाराष्ट्राला मिळाली पाहिजे. आणि 1 नोव्हेंबर 1956ला ह्या सगळ्या गोष्टीचा जे आहे उठाव झाला मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रासाठी. एक मोर्चा निघाला चर्चगेटवरून, दुसरा मोर्चा निघाला बोरी बंदरवरून, आणि फ्लोरा फाउंटन ही त्यावेळची नावं आहेत सगळे, तिथे हे सगळे जमा झाले. आणि त्यावेळेला मुख्यमंत्री असलेल्या मोरारजी देसाई यांनी फायरिंगच्या ऑर्डर्स दिल्या. आणि नंतरच्या या सगळ्या भागामध्ये आपल्याला कल्पना आहे की 106 हुतात्मे त्यांचं बलिदान झालं. पंडित नेहरू शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं उद्घाटन करण्यासाठी प्रतापगडावर आले. पण खूप लोकांनी त्यांना काळे झेंडे दाखवले. घोषणा झाल्या. शेवटी इंदिरा गांधी यांनी मध्यस्थी केली. पंडित नेहरूंना समजावलं. आणि मग 1 मे 1960 रोजी आज मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश हा यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते इथे आला आणि मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र याची स्थापना झाली. परंतु त्यामध्ये सुद्धा मराठी भाषिक असलेला बेळगाव, कारवार हा भाग मात्र अजूनही हा कर्नाटकमध्ये आहे. गेली 60 वर्षापेक्षा जास्त आंदोलन सुरू आहे, पण तो मराठी भाषिक भाग अजून महाराष्ट्रात आला नाही. तर बांधवांनो, हा महाराष्ट्र मुंबईचा आपल्याला मिळाला.
बलिदान झालं 106 लोकांचं. मराठी लोकांची संख्या मोठीच होती. हिंदू होते, त्याच्यात मुसलमान होते, शीख होते, पारशीसुद्धा होते, गुजराती भाषिकसुद्धा होते. गुजरातला सुद्धा द्वैभाषिक नको होतं, त्यांना सुद्धा स्वतंत्र राज्य पाहिजे होतं. आणि अशा या सगळ्यांच्या बलिदानानंतर हे मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र आपल्याला मिळाला. आपला महाराष्ट्र निश्चितपणे देशामध्ये फार वेगानं प्रगती करतो आहे. ज्यांनी बलिदान केलं, जे लढले, त्याच्यामध्ये एक लक्षात घ्या, आपल्या शाहिरांची भूमिका फार मोठी होती. शाहीर अमर शेख, अण्णाभाऊ साठे, शाहीर गव्हाणकर, शाहीर आत्माराम पाटील, एवढेच नाही तर शाहीर साबळे. त्यांनी तर महाराष्ट्राचं गीत, महाराष्ट्र गीत जे आता आपण जे म्हणतो आहोत, जय जय महाराष्ट्र माझा, त्यावेळेला ते आकाशवाणीवर कामाला होते आणि हे गीत त्यांना गायचं होतं. आकाशवाणीने सांगितलं की महाराष्ट्र हा शब्द काढून टाका तुम्ही. त्यांनी तो शब्द काढला नाही. शेवटी तिथली त्यांची नोकरी गेली आणि त्यांच्यावर बंदी आली. सगळ्यांनीच लढा दिला. आचार्य अत्रे यांचा मराठा हे दैनिक जे आहे, त्यांनी त्या संयुक्त महाराष्ट्र समितीचं लढ्याचं मुखपत्र म्हणून काम केलं. उठावाचं काम केलं सगळ्या महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये. आणि मग हे असा संयुक्त महाराष्ट्र आज आपण मुंबईसह जी आपली राजधानी आहे, उपराजधानी नागपूर आहे, संपूर्ण महाराष्ट्राच्या विकासासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे. आपसातले मतभेद मिटवले पाहिजेत. मतभेद असावेत, मनभेद असू नयेत, जात धर्माच्या लढाई असू नयेत. आपापली मतं निश्चित मांडली गेली पाहिजे. परंतु आपलं पूर्ण लक्ष हे महाराष्ट्राच्या उन्नतीकडे असलं पाहिजे. आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये ज्यावेळेला पाकिस्तानबरोबर एक अतिशय विचित्र परिस्थितीतून आपण जातो आहोत, त्यावेळेला महाराष्ट्रच हा भारताची शक्ती म्हणून काम करू शकतो हे लक्षात ठेवा. आणि ह्या मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राला आपण देशामध्ये आजही अग्रणी आहोत. पुढेसुद्धा मोठ्या प्रमाणावर ह्या आपल्या राज्यामध्ये प्रगती होईल, शिक्षणाची प्रगती होईल, नोकरी धंद्याची प्रगती होईल, त्यासाठी आपण काम करूया. धन्यवाद. जय महाराष्ट्र.